पाचोरामध्ये या ठिकाणी भाजपा स्वबळावर लढण्यास असल्याची घोषणा देखील झाल्याची चर्चा आहे. नाही, असं आहे की पाचोरा आणि भडगावच्या संदर्भात सन्माननीय किशोरप्पांनी भूमिका घेतली की आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही, आम्ही एकटे लढू, अशी भूमिका घेतल्यानंतर आता स्वाभाविक सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इथं मोठा पक्ष आहे, सगळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी, पंचायत समितीचे एकदा मधु काटे म्हणून सभापती राहून शिकले, जिल्हा परिषदच्या आमच्या जागा इथं बऱ्याचदा निवडून आलेल्या आहेत. या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता इथं ताकदीने लढणार आहोत. भडगाव पाचोरा नगरपालिका पण, नगर परिषद पण आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, ते आम्ही सगळी पक्षाची एक बैठक आज घेतली. आपणचं असंही म्हणणं आहे की माझ्या विरोधात ज्यावेळेस विधानसभेमध्ये जे उमेदवार निवडणूक लढवत होते, आज भारतीय जनता पार्टीने त्यांनाच जवळ केलेलं आहे आणि मी काय युती करणार. आता बघा, राजकारणात कोणी कोणाचं शत्रू, कोणी कोणाचं मित्र नसतं. त्यांनी पहिले दिलीप भाऊंशी मैत्री केली होती. राजकारणात काय मैत्री विरोधक का, आजचा मित्र हा उद्याचा शत्रू परवाचा मित्र असू शकतो. राजकारणात आता उबाटामध्ये नेतृत्व त्या विश्वासात घेत नसेल, त्या अडचणी आहेत. शरद पवार गटात त्या नेतृत्वाकडनं त्यांना आश्वासक भूमिका घेतली जात नाही आहे, म्हणून आता बरेचसे पक्ष पर्याय शोधत आहेत. काही लोक ही शिंदे सेनेत गेली, काही लोक ही भारतीय जनता पार्टीत आली. त्याच्यामुळे आप्पा जे म्हणताय ते त्यांच्या जागेवर ते कदाचित म्हणत असतील, पण वस्तुस्थिती अशी आहे. अंतयात्रेची तयारी करतायत भाजप, माझ्या अंतयात्रेची तयारी करतायत आपण राजकीय असं त्यांचं जर या बघा, राजकारण हा सारीपाटचा गेम, हा काही हरिभक्त परायणचं काम नाही. राजकारणात कोणीतरी शत्रू राहणार आहे, कोणीतरी सोबत राहणार आहे, कोणीतरी विरोधक राहणार आहे. ज्या भूमिका असतील, आता सरकारमध्ये आम्ही महायुतीत आहोत. एक जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी टोकाचं बोलणं मला योग्य त्यांच्याविषयी आज वाटत नाही आहे. त्यांनी पण जरा काही गोष्टी जर सांभाळून बोलल्या तर बरं असेल, पण शेवटी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते स्वतःच काही हे करत असतील मनाचा, तर आपण त्याला काही बोलू शकत नाही. पण या विधानसभेला मी स्वतः त्यांचा फॉर्म भरायला, अगदी मी ज्युनियर आमदार असताना देखील आलो, जिथं जिथं सांगितलं ते सगळे फोन केले आहेत, एकदम स्पष्ट भूमिका घेतली. एकही उदाहरण ते असं दाखवू शकत नाही की बाबा आम्ही काही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. आता ते काय म्हणताय हे आता तुम्ही त्यांना जाऊन विचारा. जे त्यांच्या विरोधामध्ये लढले त्यांना आपलं भाजपमध्ये प्रमोशन दिलं जातं असं त्यांनी म्हटलंय. नाही, असं बघा, आता पक्ष सगळ्यांना वाढवायचं आहे. 100% शिवसेना विचार करत आहे, 100% भाजपा विचार करत आहे, 100% अजित पवार विचार करत आहे. आता शेवटी पक्ष वाढवायचा असल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पक्षाचं शटर चालू असेल, जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावं लागेल. असं कसं म्हणता येईल. त्याच्यामुळे आमच्यासोबत जे लोक येतील, विचाराशी अनुरूप असतील, त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करणार आहोत. सगळं चित्र पाहिलं तर युतीमध्ये निवडणुका होतील असं वाटतंय तुम्हाला. जर या संदर्भात गुलाबराव पाटील शिवसेनेकडून गिरीश भाऊंना ते अधिकार आहेत. माझ्या मते आता आम्ही सगळ्यांशी त्या विषयावर मी किशोरप्पांशी बोललो होतो की आपल्याला युतीत लढायचं आहे का. त्यांच्याकडून नकार आल्यानंतर हा प्रस्ताव आता आम्हाला पुढे न्यावा लागतोय की आम्हाला सुद्धा इथे चाचपणी करावीच लागणार आहे. पण आता तुमचा काय निर्णय ठरला या ठिकाणी. आता इथं तर भडगावमध्ये आम्ही बीजेपी, त्यांचा निर्णय झाल्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागतोय. किशोरप्पा वेगळं लढताय, आम्ही वेगळं लढतोय. फक्त हे आत्ता पाचोऱ्यापर्यंत आणि भडगावपर्यंत चित्र आहे. युती संदर्भात अजून जिल्ह्यात नेत्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता याच्यात एक आणखी विषय होता की किशोरप्पा असं म्हटलं की मी प्रामाणिकपणे भाजपसोबत प्रत्येक वेळी काम केलं, पण त्यांनी कायमच माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतो. नाही, आप्पांच्या विषयावर आता मी तुम्हाला सांगतो की मी स्वतःच, मला गिरीश भाऊंनी सांगितलं की तू फॉर्म भरायला जाय, तिथल्या प्रचाराला जाय, जे सांगितलं पक्षाची भूमिका केली. आता एखादी गोष्ट आता तुम्हाला सांगतो, राजकीय महत्त्वाकांक्षा असते. आता आमच्यासोबत उद्या उठून 10 लोक आहेत, त्यातलं आमच्या एखाद्या माणसाने बंडखोरी केली. एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांपैकी 15-17 पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं आहे. मधु काटेंनी काम केलं आहे, मुंडेंनी काम केलं आहे, कितीतरी असे आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत, सगळ्यांनी त्यांचं काम केलं आहे. पण आता ते काय सांगताय आणि हा काय सांगताय ते आता विषय
म्हणजे त्यावरनं चर्चा केलं बरं. त्यांची मनाची जर ती भूमिका स्पष्ट, त्यांचा म्हणजे त्यांचा जो हा समज आहे, जर तो गैरसमजातनं निर्माण झाला आहे तर त्याला आपण करणार काय? यातून काही चर्चेचा मार्ग आहे दादा आणखी कुठून? या कधीही आमच्याकडून चर्चेचे मार्ग युतीचे सगळ्यांसाठी खुलेच असतात. त्यांनी काही प्रस्ताव दिला तर पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते. आता एक दुःखद बातमी आहे, आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झालंय, आपल्याच पक्षाचे होते, काय प्रतिक्रिया? आणि खरं तर शिवाजीराव कर्डिलेंसारखा एक सहकार क्षेत्रातला त्या जिल्ह्यात राजकीय दबदबा असलेलं व्यक्तिमत्व जाणं हे पक्षासाठी खूप हानिकारकच आहे. ते गेल्यानंतर पक्षाचं नुकसानच तिथं होणार आहे. परंतु दुर्दैवाने जो झालं आहे ते भारतीय जनता पार्टी आणि सर्व परिवार हा त्यांच्या दुःखात हा सहभागी आहे. काल माजी खासदार जे आहेत आपले उमेशदादा पटेल, त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. बघा, पहिला मुद्दा तुम्ही सगळे पत्रकार पहिले एक समजून घ्या. तो जो GR निघाला आहे ते म्हणतात की त्याला परिशिष्ट अ लागू नाही, ब लागू नाही. ते अर्धवट राव सारखं बोलत आहे. शासनाने जो 9 तारखेला GR काढला आहे त्यामध्ये त्या 10 तारखेच्या GR मध्ये चूक शुद्धीपत्रक ज्याला आपण म्हणतो की बाबा आम्ही अजून तालिके त्यामध्ये समाविष्ट करतोय, आणि त्या GR मध्ये संदर्भ क्रमांक 5 मध्ये म्हटलं आहे 9 तारखेच्या GR मध्ये ज्या ज्या गोष्टी लागू आहेत त्या सर्व गोष्टी, त्या नुकसानाची SDRF आणि NDRFचे सर्व नॉर्म्स त्या 10 तारखेच्या GRला देखील लागू आहे. त्यांना 2दा-3दा सांगितल्यानंतर देखील ते जर एखाद्या विषयाचा फक्त ज्याला आपण म्हणतो की राजकीय फक्त त्यांना स्टंट करायचा आहे, राजकीय पोळीस भाजायची आहे, ते आमदार खासदार असताना ते फक्त एकच बाजू सांगतात. ते कुठल्या गावांमध्ये गेले, कुठल्या गावात काय शब्द दिले ते त्याच्यावर बोलत नाही, विकासावर बोलत नाही. शेतकरी अडचणीत ते शेतकरी. आता या विषयाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या शिक्षण, मी त्यांना म्हटलं की शिक्षणाच्या पोरांची तुम्ही नोकरीसाठी पैसे घेतले, ते शेतकऱ्यांची पोरं होती. शेतकरी विषयावर त्यांचा काय धंदा आहे मी जरा लवकरच मांडणार आहे, तुम्ही थांबा जरा, पिक्चर बी बाकी आहे.